झी 24 तास एक पाऊल पुढे। रविवारी दुपारी अफगाणिस्तानातील काबूल शहर अक्षरशः हादरून गेलं, कारण तालिबान्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवला होता। विशेषतः अमेरिका, जर्मन, ब्रिटन आणि रशियाच्या दूतावासाला त्यांनी लक्ष्य केलं होतं। बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या आवाजाने काबूल शहर हादरून गेलं होतं। तालिबान्यांच्या हल्ल्यामुळे रविवारी अफगाणिस्तान पुन्हा एकदा हादरून गेलं होतं। काबूलमध्ये एकाच वेळी ठिकठिकाणी डझनभर दहशतवादी हल्ले केले गेले। अफगाणिस्तानच्या संसदेवर हल्ला। या हल्ल्यांची सुरुवात अफगाणिस्तानच्या संसदेपासून झाली। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तानच्या संसदेबाहेर अनेक स्फोट झाले। या हल्ल्याची माहिती मिळताच सगळीकडे एकच खळबळ उडाली। लोक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थानाकडे पळत सुटले होते। सर्वत्र उडालेल्या घबराटीचा फायदा घेत तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला। मात्र दहशतवाद्यांचा तो प्रयत्न तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला। तालिबान्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी जबरदस्त फायरिंग केलं। विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या खासदारांनीही शस्त्र हाती घेऊन तालिबान्यांचा मुकाबला केला। सुरक्षा रक्षक आणि खासदारांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामुळे संसदेत शिरण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न फसला। दोन्ही बाजूंनी जोरदार धुमश्चक्री सुरू होती। तालिबान्यांनी एकीकडे संसदेवर हल्ला केला होता, तर त्याच वेळी दुसरीकडेही हल्ल्याच्या बातम्या येऊन थडकत होत्या। अमेरिकन दूतावासावर हल्ला। दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला चढवला होता। त्या दूतावासाबाहेर त्यांनी स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर त्यांनी जोरदार गोळीबार केला। या हल्ल्यानंतर अमेरिकेचं दूतावास बंद करण्यात आलं। दहशतवाद्यांनी केवळ अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला होता असं नाही, तर इतर देशांच्या दूतावासांना त्यांनी टार्गेट केलं होतं। जर्मनी, रशिया, ब्रिटन दूतावासावर हल्ला। दहशतवाद्यांनी जर्मन, रशिया आणि ब्रिटनच्या दूतावासावरही हल्ला चढवला होता। जर्मन दूतावासावर हल्ल्यानंतर आग लागली होती। तसंच एका उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्याच्या घरावर रॉकेटनं हल्ला करण्यात आला होता। दहशतवाद्यांनी एकाच वेळी ठिकठिकाणी हल्ला करून काबूलमध्ये मोठी दहशत निर्माण केली होती। त्यांनी एका मोठ्या हॉटेलवर हल्ला करून कब्जा मिळवला होता। विशेष म्हणजे हे हॉटेल अमेरिकेच्या दूतावासापासून थोड्याच अंतरावर आहे। तसंच तुर्कस्तान आणि भारतीय दूतावासही थोड्याच अंतरावर आहे। दहशतवाद्यांनी नाटोच्या कार्यालयालाही टार्गेट केलं होतं। काबूलमधील नाटोच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट घडवून आणला गेला। त्यानंतर सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात बराच वेळ धुमश्चक्री सुरू होती। दहशतवाद्यांनी काबूलमध्ये सुनियोजित पद्धतीनं ठिकठिकाणी हल्ले करून मोठी दहशत निर्माण केली आणि त्यानंतर तालिबान्यांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली। हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना ही तर केवळ एक सुरुवात असल्याचं तालिबाननं म्हटलंय। तालिबान्यांच्या भीषण हल्ल्यामुळे भविष्यात अफगाणिस्तानच नाही तर पाकिस्तानलाही मोठा धोका संभवतोय। या पार्श्वभूमीवर भारतालाही अधिक सतर्क राहावं लागणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।